तर पोट्ट्यांनो आपण आहे ना आता दिवसची ट्राय करून आपण निघालेलो आहे. सो मित्रांनो आपण फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि आता निघालेलो आहे. पहिले नाश्ता करू, ब्रेकफास्ट वगैरे करून त्यानंतर पुढचा प्लॅन कालभैरव मंदिरचा आहे. तर आता जस्ट निघालो हॉस्टेलवरून, निघूया. तर कालचा जो डे 1चा ब्लॉग होता तर तुम्ही बघितलेला असेल तर तो माहिती ना तुम्हाला काय करायचं आहे. तर कमेंटमध्ये नक्की कळवा कसा झाला आहे आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जेवढा शेअर करता येईल तेवढा करा. हो. आलेलो आहे इथं लस्सी प्यायला. इथं आहे ना वाराणसीमध्ये एकदम फेमस लस्सी आहे, ब्ल्यू लस्सी शॉप म्हणून आहे. तर ट्राय तर केलेलं नाही आहे. भरपूर जणांनी सजेस्ट केलं होतं आम्हाला की ब्ल्यू लस्सी आपण नक्की जाऊन प्या. आता आम्ही आलेलो आहे, बघूया कशी आहे आणि नक्की तुम्हाला सांगतो कशी आहे. ओके चला. तर अशा प्रकारे ही ब्लू लस्सी आपली तयार झाली आहे. इथं टेस्ट करूया आणि इथं याच्यानंतर आहे ना एक फोटो सेशन आहे. म्हणजे फोटो म्हणजे आपला मेमरीज म्हणून आपण एक फोटो चिपकावा लागतो, तर आपण तो पण करूया. मित्रांनो मेमरीज म्हणून आपण इथे आपला फोटो चिपकवतो. नेक्स्ट टाइम जेव्हा पण आपण वाराणसीमध्ये येऊ त्यावेळेस आपल्याला दिसला पाहिजे. तर पोट्ट्यांनो आपण आहे ना आता दिवसची ट्राय करून आपण निघालेलो आहे कालभैरव मंदिराकडे. आपण बनारसचा गल्ल्या फिरतोय आपण डायरेक्ट. आणि आम्हाला ना त्या ब्ल्यू लस्सीचं शॉप होतं तिथून आहे ना जवळपास म्हणजे मनकर्णिका घाटासाठी ना जाताना जवळपास 5 ते 6 ट्रेक जाताना दिसलेली आहे. आणि थोडंसं वेगळं आहे आमच्यासाठी, पण इथल्यासाठी कॉमन झालं आहे. तर ठीक आहे, चलूया आपण. मित्रांनो कालभैरव मंदिराचं आपलं दर्शन झालेलं आहे. आताच बॅक साईडने आम्ही आलेलो आहे. ॲक्च्युली आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता त्यामुळे आपण काही शूट करू शकलो नाही. किंवा आतमध्ये भरपूर गर्दी आहे, जवळपास 30-एक मिनटं लागले असले आम्हाला दर्शन करण्यासाठी. आणि आता नेक्स्ट प्लॅन आहे ना डायरेक्ट आम्ही तुम्हाला रिव्हील करू शॉर्टमध्ये. मित्रांनो आपण आता चाललेलो आहोत पंचगंगा घाटावरती. घाटावरतून आपण आहे ना स्ट्रोलिंग करणार आहोत. तर घाट स्ट्रोलिंग करायचे, जेवढे असतील तेवढे घाट आपण जेवढे होता येईल तेवढे घाट फिरू आपण. हां मनोज जरांगे वाटला ना कशाला इकडे आणतोय रे. आणि या बनारसच्या गल्ल्यांमध्ये ना एक वाईब आहे. म्हणजे असं वाटतं की एकदम जुनं शहर आहे आणि त्यामध्ये आपण फिरतोय. मस्त वाटतंय, मस्त वाईब आहे यार. तुम्ही पण एकदा नक्की विजिट करा. काय असेल त्या आयडियाने आपण आहे ना मी लास्टला ब्लॉगच्या लास्टला टाकतो मी. ओके चला. तर मित्रांनो आपण आता आहेत पंचगंगा घाटवरती. इथून आपल्याला पूर्ण जे घाट आहे ते एक्सप्लोअर करायचे. तर जेवढे होईल तेवढे आपण एक्सप्लोअर करू. आणि पाणी आहे, भरपूर आहे गंगेमध्ये. थंडी वाजते खूप. आत्ता आंघोळीचा प्रश्न वाचत नाही आहे, बघू.
A few minutes later. मित्रांनो आपण आता आहेत पंचगंगा घाटावरती आहे. जस्ट आता इथं आम्ही आलो आहे. मागे पूर्ण गंगा नदी भरपूर आहे, म्हणजे आहे पण भरपूर पाणी. तर यानंतर आम्ही पंचगंगा घाटपासून तर दशवासमेध घाटापर्यंत आहे ना स्ट्रोलिंग करणार आहे. म्हणजे जेवढे जे घाट आहे ना तेवढे एक्सप्लोअर करायचा ट्राय करू आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो घाट स्ट्रोल करून आल्यानंतर आम्ही थोडंसं जेवण वगैरे केलं आहे. जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही आता पशुपतीनाथ यांचं एक महादेव मंदिर आहे या ठिकाणी आलेलो आहे. भरपूर असं मस्त एकदम विशिष्ट प्रकारचं मंदिर आहे. आता दर्शन वगैरे घेऊया, आतमध्ये जाऊ, दाखवतो तुम्हाला मी शॉर्ट्स. ठीक आहे. तर मित्रांनो आम्ही पशुपतीनाथाचं दर्शन करून आम्ही दशवासमेध घाटावरती आलेलो आहे. ते गंगा आरतीसाठी 5 वाजता गंगा आरती चालू होणार आहे. त्यासाठी आम्ही इथे प्रिपरेशन चालू आहे, बसलेलो आहे वेटिंग करत. 5 वाजता चालू आहे ते दाखवतो तुम्हाला. तर गंगा आरती झाल्यानंतर आपण डायरेक्ट आलेलो आहे हॉस्टेलला. थोडा नाश्ता वगैरे केला, बाकी भूक वगैरे काही नव्हती, त्यामुळे थोडंसं खाल्लं आणि लगेच आलो, फ्रेश वगैरे झालो. आणि तर उद्याचा प्लॅन असा आहे की सकाळी मंगला आरती 3 वाजता आय थिंक. तर त्यासाठी उठून जावं लागेल लवकर, 12-1 वाजताच नंबरला बुक केलेली आपण तशी. जाऊया. आता वाजले 9, 3-4 तासामध्ये लगेच उठायचं आहे. तर आजचा डे इथंच एंड करूया. आणि हा जो व्लॉग आहे डे 2 आहे, हा आपण सेपरेट पोस्ट करतोय. तर पहिला जो व्लॉग होता तो कमेंटमध्ये नक्की कळवा कसा आहे, कसा वाटला. आणि लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजचा इथं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.